होतं की जरांगे पाटलांना मुंबईमध्ये यायची वेळ पडणार नाही, मात्र आजपासून त्यांचा मुंबईकडे कूच सुरू होते. खरं तर आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होते. काही वेळानं सुरू होतात. नाही, आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करतो, विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब, अनेक मंडळी की जे आता ओबीसी दाखले जे कुणबीत निघालेले आहेत, 54 लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. फक्त सगळे सोयरे ह्याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं. त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही, होईल त्याचं समाधान. जरांगेंची प्रकृती ठीक नाही तरी देखील आज चालतच ते उपोषण देखील करणार आहेत. मुंबईमध्ये येऊन खरं तर उपोषणाला सुरुवात करणार ते, मात्र ते चालत जात असताना सुद्धा उपोषण नाही, वास्तविक अशा पद्धतीने त्यांनी करू नये, कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे. मला वाटते त्यांनी ते रिस्क घेऊ नये आणि मला वाटते शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, त्यावर विश्वास ठेवावा. पण सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत म्हणून जरांगे पाटलांवर हे आज वेगवेगळे आळे असं शरद पवार आज प्रेसमध्ये म्हटले. अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्याने समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढी जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठी समाजाच्या आम्ही कुणबीचे दाखले देऊ. त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला वाटतं एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.